तुझ्या बोलण्यातनं ना भूषण कडूचं ना खूपदा निघालं, की तू खूप काम केलंयस अर्थात, त्याच्याबरोबर अर्थात. आणि मध्यंतरी खूप खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या हो, होत्या हो. भूषण कडू हां. ह्याच्या अवतीभोवती. तू आहेस त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये. तुमच्या मैत्रीबद्दलही मला ऐकायला आवडेल, की नाही या करियर जर्नीमध्ये ती किती महत्वाची आहे? मी सांगू का भूषणबरोबरच असं नाही. आमच्या कॉमेडी एक्सप्रेसची हां, जी हां. आहेत ना कोणती? या, या. सगळ्यांबरोबर आमची अजूनही मैत्री आहे. हं, हं. मैत्री आहे. सगळ्यांबरोबर चांगली मैत्री आहे. म्हणजे आम्ही अजूनही बोलत असतो. मी, अभिजित, कमलाकर सातपुते. कमलाकर सातपुतेबरोबर तर मी इतके इव्हेंट केले आहेत ना, इतकं काम केलं ना, की आता एकमेकांच्या डोळ्यात बघून कळतं, की आता हा काय ॲडिशन करणार आहे किंवा मी कमाल काय करणार. प्रेझेन्स ऑफ माइंड ना पण. प्रचंड, हां. प्रचंड. म्हणजे इनफॅक्ट अभिजित बरोबर म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, की माझं जे हचं जे कॅरेक्टर जे फेमस झालंय किंवा बंडू हे हे माझं एकट्याचं काम नाही आहे. माझ्या म्हणजे बंडू आणि मास्तर करत असताना अभिजित चव्हाण ज्या पद्धतीने रिॲक्ट व्हायचा ना, त्याच्यामुळे बंडू हा वरचढ ठरत गेला. पण पण मेन तो आहे, की तो कारण त्याला पंचच नसायचे. तो फक्त रिॲक्ट व्हायचा. पण तो ज्या पद्धतीने व्हायचं ना रिॲक्ट ते कमाल असायचं, कमाल. आणि त्याच्यामुळे बंडू फेमस झाला. किंवा हचं मी जेव्हा करायचो ना, तेव्हा मॅक्सिमम हचं कॅरेक्टर मी कमलाकरबरोबर करायचो. पण ते जे करताना तो कमलाकर ज्या पद्धतीने रिॲक्ट होतो ना, त्याच्यामुळे जास्त अजून वरचढ झाला. किंवा मी भूषणबरोबर केलेलं आहे किंवा अभिजितबरोबर केलेलं आहे. आत्ता हल्ली सागर कारंडेबरोबर मी एका इव्हेंटमध्ये ते केलं होतं. तर समोरचा आर्टिस्ट ना तसा रिॲक्ट करणारा असेल ना, तर ते आपलं कॅरेक्टर अजून वरचढ ठरतं. सो ही जे कॅरेक्टर्स फेमस झालेत ना, ह्यामध्ये ह्या सगळ्यांचा हात आहे. आणि इतकी वर्ष काम केल्यानंतर ऑब्व्हियसली ती एक मैत्री झालेली असते. पण दरम्यानच्या काळात आता प्रत्येकजण कसं ते कॉमेडी एक्सप्रेस थांबल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या कामात आहे. आपापल्या कामामध्ये असतात. भूषण पण तसा आपापल्या कामामध्ये होता. पण दरम्यानच्या काळात बऱ्याचशा अशा गोष्टी झाल्या, की ज्यामुळे काही कॉन्टॅक्ट नाही राहिलं. म्हणजे आत्तासुद्धा तुम्हाला विचारशील तर मला खरंच माहिती नाही, की भूषण कुठे असतो, कुठे राहतोय, काय करतोय, खरंच माहिती नाही आहे. म्हणजे मध्यंतरी 2-3दा त्याचा मला फोन येऊन गेला, आम्ही बोललो. पण त्याच्या कामात तो काही ना काही तो म्हणाला, की "अरे मी माझं हे चालू आहे, माझं ते चालू आहे." म्हटलं, "ओके, चालू आहे ना, ते महत्त्वाचं आहे." सो असं आता रोज बोलतोय आम्ही, रोज भेटतोय हां, तसं असं नाही नाही आणि आहे. आता ते नसतंच इतकं नसतंच.